पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आहे। जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये जॅस्मिन लांबोरियानं भारताला पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिले। अंतिम फेरीमध्ये पोलंडच्या जुलिया झेरेमेटाला हरवून 27 किलो वजनी गटामध्ये पदक जिंकलेलं आहे। 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जुलियानं रौप्य पदक जिंकलं होतं। जॅस्मिनने विभाजित निर्णयाद्वारे जुलियाचा पराभव केलेला आहे। जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये जॅस्मिन लांबोरियानं भारताला पहिलं सुवर्ण पदक जिंकून दिलंय। राजश्री वाघमारे या संदर्भातली माहिती देतात। राजश्री, तृप्ती, भारतीय महिला बॉक्सर जॅस्मिन लांबोरियानं हे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेतलं हे 57 किलो वजनी गटातलं सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलाय। खरं तर 2025 मध्ये भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे जे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये मिळालेलं आहे। आणि अंतिम सामन्यामध्ये जॅस्मिनने पोलंडच्या जुलिया रेसेमोटाला हरवून सुवर्ण पदक जिंकलंय। खरं तर पहिल्या फेरीमध्ये जुलियाने जॅस्मिनवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केलेली। पहिल्या फेरीमध्ये जुलिया ही पुढे होती आणि त्यानंतर मग जॅस्मिनने तिच्यावर वर्चस्व केल्याने ती पुढे पुनरागमन केलं आणि ती उत्तम खेळत ती पुढे आली। त्यानंतर जॅस्मिनने जुलियानावर 4-1 असा शानदार विजय मिळवला। या व्यतिरिक्त सुद्धा भारताच्या नुपूर आणि पूजा राणी यांनी देखील पदकं जिंकली आहेत। 80 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीमध्ये नुपूरला पोलंडच्या अगाताने पराभूत केलं होतं। मात्र त्यानंतर सुद्धा नुपूरला रौप्य पदावर समाधान मानावं लागत। म्हणजे याचा अर्थ असा की भारताला जवळपास 2 पदकं मिळालेली आहेत या बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये, एक 57 किलो मध्ये आणि एक 80 किलो मध्ये। निश्चित एकूणच भारताची बॉक्सिंग मध्ये उत्तरोत्तर कामगिरी चांगली होताना दिसते। धन्यवाद राजश्री या संपूर्ण माहिती करता।